प्रवरा नदीत बेपत्ता झालेल्या ऋषिकेश गडाख यांचा मृतदेह धानोरे घाटावर आढळला. हातातील रॉडवरून पटली ओळख. पारेगाव बुद्रुक येथील 25 वर्षीय युवकाच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ. संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात मित्रांसोबत प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पारेगाव बुद्रुक येथील ऋषिकेश नवनाथ गडाख वय 25 वर्ष या युवकाचा मृतदेह अखेर राहुरी तालुक्यातील धानोरे घाटाजवळ तब्बल 10 दिवसांनी आढळून आला. नातेवाईकांनी सकाळीच दशक्रिया विधीही पार पाडला असल्याची माहिती मिळाली आहे. शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश गडाख हा मित्रासोबत संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेला होता. नदीत पोहत असताना तो पाण्यात बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. NDRFचे पथक, नगरपालिका, स्थानिक गोताखोर, आपत्ती व्यवस्थापन, बोटीच्या साहाय्याने शोधकार्य सुरू होते, परंतु यश आले नाही. दरम्यान पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने नदीची पाणी पातळी दुथडी भरून वाहत होती. जोरदार प्रवाहामुळे मृतदेह वाहत जाऊन तो राहुरी तालुक्यातील धानोरे घाट परिसरात पोहोचला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजता धानोरे घाट परिसरात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच सोनगाव येथील पोलीस पाटील संतोष अंत्रे यांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मृतदेहाच्या हाताला पूर्वी दुखापत झालेली असल्याचे निदर्शनास आले. त्या दुखापतीवर उपचार करताना हाताला रॉड बसवण्यात आलेला होता. मृतदेहाच्या हातातील हा रॉड ओळख पटवण्यासाठी महत्त्वाचा ठरला. या वैशिष्ट्याच्या आधारे मृतदेहाची पाहणी केल्यानंतर तो पारेगाव बुद्रुक येथील ऋषिकेश नवनाथ गडाख यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या शोध मोहिमेला अखेर दुर्दैवी पूर्णविराम मिळाला. ऋषिकेश गडाख यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तरुण वयातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पारेगाव बुद्रुकसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नदीत पोहण्यासाठी जाताना काळजी घेण्याचे आवाहन. पावसाळ्याच्या दिवसात नदी, नाले, बंधारे आणि धरणात पाण्याची पातळी वाढलेली असते. पाण्याचा प्रवाहही अचानक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नदीपात्रात पोहण्यासाठी जाणे किंवा धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येते. ऋषिकेश गडाख यांच्या या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा पावसाळ्यात नदीपात्रात पोहण्यासाठी जाण्याच्या धोक्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान राहुरी पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेबाबत पुढील तपास राहुरी व संगमनेर तालुका पोलिसांकडून करण्यात येत आहे. तरुण ऋषिकेश गडाख यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि पारेगाव बुद्रुक परिसरावर शोककळा पसरली आहे.